मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. धुळदेव अपघात प्रकरणी रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. नमस्ते, मी ए.पी. दराडे, नेमणूक देवडी पोलीस स्टेशन, अतिरिक्त कार्यभार मसूर पोलीस स्टेशन. आज या दुळदेवच्या हद्दीमध्ये सकाळी एक अपघात झालेला आहे. या अपघातामध्ये निकमून फौजी आहेत सातारचे. ते साताराहून पंढरपूरला चालले होते. या ठिकाणी त्यांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांचे वडील आणि त्यांची मुलगी मयत झालेली आहे. आपण या ठिकाणी फॉरेन्सिक टीम बोलवली आहे. पंचनामा वगैरे सर्व आपण करून घेतलेलं आहे. पोलीस खात्याच्या मार्फत त्यांना भविष्यामध्ये काही मदत लागली तर आम्ही 100% करण्यास तयार आहोत आणि पुढील हे अपघात टाळण्यासाठी पोलीस विभाग काळजी घेत आहे आणि त्यांना भविष्यामध्ये काही मदत लागली तर पोलीस विभाग 100% त्यांना मदत करणार आहे. दिनांक 27/3/2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास सचिन अशोक निकम हे आपल्या ताब्यातील असलेल्या सुझुकी कंपनीच्या सेलोरो गाडीमधून आपल्या नातेवाईकांसह सातारा बाजूकडून पंढरपूर बाजूकडे जात असताना धुळदेव तालुका मान जिल्हा सातारा या गावच्या हद्दीतील म्हसवड ते पंढरपूर जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना संबंधित हायवे रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदारानं या रस्त्याचं काम अपूर्ण ठेवून थांबवलेल्या सदर रस्त्यावर बरेच ठिकाणी खोल खड्डे पडल्यानं या ठिकाणी वाहनांचे अपघात होऊन त्यामध्ये जीवितहानी होऊन वाहनांचं नुकसान होईल हे माहिती असतानाही सदर रस्त्याचं काम करणाऱ्या कंपनीनं या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर घेतेवेळी रस्त्याचं काम एसओपी प्रमाणे कामाच्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक बोर्ड तसंच रिफ्लेक्टर लावले नसल्यामुळं व याविषयीची कोणतीही दक्षता व कार्यवाही केली नसल्यानं सचिन अशोक निकम राहणार कोडोली तालुका जिल्हा सातारा हे गाडी चालवत असताना ज्या ठिकाणी रस्त्याचं काम थांबवलंय त्या ठिकाणी गाडी खड्ड्यात आपटून पलट्या होऊन अशोक विष्णू निकम वय 76, कुमारी लक्ष्मी सचिन निकम वय 13 वर्ष राहणार कोडोली सातारा हे गंभीर जखमी होऊन त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वरद सचिन निकम, वैभवी सचिन निकम, द्वारका सचिन निकम व पूनम सचिन निकम व गाडी चालक सचिन अशोक निकम यांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली. गाडीचे नुकसान होऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या अपघातास जबाबदार असणाऱ्या रोडवेज सोल्युशन कंपनीचे ठेकेदार यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 105, 125A, 125B, 324 च्या प्रमाणे म्हसवड पोलीस ठाण्यात दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सध्या म्हसवड पोलीस ठाण्याचा पदभार असलेले दत्तात्रय दराडे यांनी दाखल केले. सदरच्या रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका चालू होती. सदर रस्त्यावर वाहनांच्या आतूनच नुकसान होऊन अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या बाबतीत काही दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकारी सातारा व संबंधित अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेऊन या रस्त्याचं काम ताबडतोब करण्यात यावं असा आक्रमक पवित्रा घेतला होता. सदर रस्त्याचं काम बरेच दिवस अपूर्ण ठेवून जीवितहानी घडल्यामुळे रोडवेज सोल्युशन कंपनीच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाघमोडी करतायत. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे, दहिवडी.